इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटमध्ये साधारण 6,500 कंपन्या लिस्टेड आहेत, परंतु आपण या सर्वच कंपन्यांच्या स्टॉकबरोबर इंट्राडे ट्रेडिंग करू शकत नाही. काही ठराविक स्टॉकबरोबरच आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकतो, कारण इंट्राडेसाठी 2 गोष्टी आवश्यक असतात: व्हॉल्यूम आणि मार्जिन. त्या ठराविक स्टॉकमध्येच असतात. व्हॉल्यूम म्हणजे स्टॉकची खरेदी विक्री, बाय सेल करणाऱ्यांची संख्या. प्रत्येक स्टॉकला बाय सेल करणारे असतीलच असे नाही, कुठे कमी तर कुठे जास्त असते. जिथे बाय सेल करणारे जास्त म्हणजे व्हॉल्यूम जास्त, असे जास्त व्हॉल्यूम असणारे स्टॉकच इंट्राडेसाठी योग्य, जेणेकरून ट्रेडिंग फटाफट होते. म्हणून इंट्राडेसाठी जास्त व्हॉल्यूम असणारे स्टॉक निवडावे. जास्त व्हॉल्यूम असणारा स्टॉक निवडावा हे निश्चित, परंतु त्या स्टॉकला मार्जिन मनीही हवे. सर्वच व्हॉल्यूम असणाऱ्या स्टॉकना मार्जिन मनी मिळत नाही. ब्रोकरेज कंपन्या काही ठराविक स्टॉकलाच मार्जिन मनी पुरवतात. मग ज्या स्टॉकला खूप व्हॉल्यूम आहे व मार्जिन मनीही मिळतं असे शेकडो स्टॉक आहेत, तेच स्टॉक इंट्राडे ट्रेडिंगसाठी निवडावे. निफ्टी 50मध्ये ज्या कंपन्या आहेत त्या सर्व 50 कंपन्यांच्या स्टॉकला व्हॉल्यूम लाखोंच्या संख्येत असतो. शिवाय या सर्व स्टॉकना मार्जिनही मिळतं. म्हणून इंट्राडे ट्रेडिंगसाठी शक्यतो या 50 स्टॉकनाच प्राधान्य द्यावं. या 50 कंपन्या कोणकोणत्या याची लिस्ट आपणास गुगल सर्च केल्यावर मिळतेच.